सध्या राज्यात उन्हाचा पारा इतका वाढला आहे की याचाच मोठा फटका हा पोल्ट्री व्यवसायावर सुद्धा बसत आहे। यामध्ये उन्हाच्या पाऱ्यामुळे बरेच पक्षी हे मृत्युमुखी पडतात। त्याच्यासाठी जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यांनी या पक्ष्यांना थंडावा मिळवण्यासाठी ठिबक केले आहेत, त्याच्यामुळे यांना थोडी तरी थंडता मिळते। आणि त्याच्यात जे उन्हाळ्यामुळे जे लोक आहेत हे सुद्धा चिकन खाण्याचं प्रमाण कमी करतात, तसेच अंडे खाण्याचे प्रमाण कमी करतात। याचाच मोठा फटका हा पोल्ट्री व्यवसायावर होत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सध्याची अंड्यांची आणि कोंबड्यांची काय परिस्थिती आहे। परिस्थिती अशी आहे, आता टेम्परेचर साधारणतः 40-41 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेल्यामुळे आपल्याला फॉगर आणि स्प्रिंकलर हे करावं लागतं। आणि त्याचा परिणाम असा की लाईटीचा खर्च प्लस पाण्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यातच अंड्याचे गडगडलेले दर आणि त्याचा परिणाम असा की अंड्याला रेट कमी असल्यामुळे त्याच्यात पाण्याचा खर्च, लाईटचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक त्याच्यामुळे खूप अडचणीत आता आहे। तर नंतर बँकेला भरावे लागणारे व्याज, त्याचे हप्ते हे भरणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे। पाठीमागे 2 महिन्यापूर्वी अख्ख्या देशामध्ये युद्ध चालू होतं, युद्धाचा परिणाम त्याच्यातून थोडाफार पोल्ट्री व्यवसाय सावरायला लागला, तर ते हे टेम्परेचरचं उन्हाचं प्रमाण वाढल्यामुळे हा सगळा परत पोल्ट्री व्यवसायाला त्याच्यामध्ये तोटा सहन करावा लागत आहे। साधारणतः एक अंड्या पाठीमागे जवळपास 1 रुपया हा खर्च तोटा सहन करावा लागत आहे। आता सध्या अंड्याचा रेट हा 5.5 रुपये आहे, पण मागणी नसल्यामुळे ते अक्षरशः अंड 3.5-4 रुपयाला द्यावं लागतं ना। अंड्याचा खर्च जवळपास 4.5 ते 5 रुपयापर्यंत आता येत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जे आखाती युद्धाचा परिणाम झाला आणि सध्या आता वाढत्या उन्हाचं तापमान ह्याच्यामुळे मोठा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर होत आहे आणि याचाच मोठा फटका हा पोल्ट्री व्यावसायिकाला सुद्धा बसत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।